पिरामिडला आता कार्यक्रम आहे 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट आणि 10 ऑगस्टला आमच्या समाजाचा ठेवलेला आहे जिव्हेश्वर महाराज जयंती 7 ऑगस्टला असतो. तो आम्ही 10 ऑगस्टला एक समाजाच्याही लोकांना कळावं म्हणून. पण जिव्हेश्वर महाराज हे आमच्या समाजाचे दैवत समजले जातात आणि ते शिवाशीच कनेक्टेड आहे. तर आपण कुठल्या तरी पुराणात त्यांचा उल्लेख बघितला आहे. मलाही अजून जाणून घ्यायचंय. तर ते शिवाशीच कनेक्टेड आहे. जिव्हा जिव्हा शिवाची असं त्यातून जन्म झाला असं काही आहे. तर तो मी अभ्यास करणार आहे. आपण ज्या पुराणात वाचले तेही बघणार आहे रेफरन्सेस आणि तुम्हाला तीही माहिती सांगणार आहे. म्हणजे तिथूनही कनेक्टेड आहेतच. म्हणजे माझं कनेक्शन तिथूनही आहेच आहे. हॅलो ते आता मॅडम. काय. हा. हॅलो. मी बोलते हा. स्नेहलता तरोटे. बोला. हा, त्या बोलतात बघा. हा. बोला शिवाच्या जिवेश. जिव्हेतून जन्म झाला आपल्या हम्म. जिव्हेश्वराचा, म्हणून हम्म. त्यांचं नाव जिव्हेश्वर ठेवलं. हम्म. शिवाच्या ते. जिभेतून जन्म झाला. हा. वस्त्र आणि बनवण्यासाठी निर्माण केलं त्यांना, आणि मग त्यांनी वस्त्र तयार करायला सुरुवात केली. साडी चरख्या म्हणतो. हा चरख्यावर हा. वस्त्र तयार हो ते हो मी हो सगळं तुम्हाला सांगेलच. एक सेशन घेईल. हो. कारण मला तर नाव नाही आठवत. त्या पुराणात आहे रेफरन्स, तो वाचणार आहे. बाकीचंही अभ्यास करणार आहे या स्कंद पुराण. निमित्ताने. स्कंद पुराण, स्कंद बरोबर. पुराण. स्कंद पुराणात आहे ते वाचन करणार आहे मी. आणि तेही सगळं बघणार आहे आणि जे देवता आहेत काही त्यांचाही अभ्यास करणार आहे. ऍक्च्युली एक आमचे समाजकर्ते त्यांच्या डीपी वर बघितला, त्यांना म्हटलं मला या देवतांची माहिती द्या. देतो म्हटले, दिले नाही. शेवटी मीच अभ्यास करणार आहे. आणि आज आपल्या श्रद्धा कदम मॅडमनी सांगितलं. मी म्हटलं आता पिरामिडला तुम्ही येणार आहे, तर जैन टेम्पल झालंय 1 किलोमीटरवर हायवे पासून. तर ते तुम्ही चुकवू नका. तुमचं तुम्ही का वेना रिक्षेचा नंबर दिलाय यावेळेला. मी ट्राय करणारच आहे अजून, मला एक रिक्षा मिळाली तर. कारण जास्त आहेत ना लोक. तर ते जैन टेम्पलही बघायला जायचंय. तर त्या जैन टेम्पलमध्ये मॅडम म्हटल्या त्यांनी व्हिडिओ बघितला. तर मॅडम ग्रुपवर टाकून द्या, आपल्या ध्यान ग्रुपवर, ज्ञानबोध ग्रुपवर. तर ते जे हो मॅडम. टेम्पल आहे, तर त्या मॅडम म्हटल्या की मी महाराष्ट्रात असं मंदिर नाहीये, पहिलंच मंदिर आहे. मी म्हटलं नाही हो, एवढं काही मोठं म्हणजे मोठं आहे पण महाराष्ट्रात नाही असं काही नाही. तर त्या म्हणाल्या तसं नाही, त्यातल्या ज्या देवदेवता आहेत असं कुठंच मंदिर नाही, ते मात्र मी सांगेल. कारण तिथे सुद्धा असं गंधर्व आणि त्या एकदम पूर्वीच्या काळातले देवदेवता आहेत, त्यांचाही मला अभ्यास करायचाच आहे. परवा तर शैलजा मॅडम खास सातारवरनं 4 जण, मिस्टर, मुलगा, सून, मला म्हणे अॅनिव्हर्सरी येतो तिकडनं ना आम्ही इकडनं येतो ना आपण सेलिब्रेट करू. मी नाही करत सेलिब्रेट. म्हटलं बाबा तुम्ही एन्जॉय करा, आम्ही काही येणार नाही. आम्हाला फारसं असं नाही आवडत. मग त्या आल्या सातारवरनं तिकडे आपल्या पिरॅमिड जवळ ते मंदिर बघायला. मंदिर बघितलं तर लाइटिंगचे फोटो टाकले आणि लाइटिंगच्या ह्याच्यात खूप सुंदर दिसतं असं मला त्यांनी सांगितलं. आणि तिथे पुस्तकं पण त्यांनी घेतली. तर मग मी आता श्रद्धा मॅडमना म्हणत होते की तुम्ही चुकवू नका, ते मी जरी तुम्हाला नेलं नाही तर तुम्हाला रिक्षेचा नंबर दिलाय. तुमचं तुम्ही ते आश्रमही पहा, बाबाजी आश्रम, लहिरी माशी आश्रम. त्यांनी पाहिल्या, मागच्या वेळेला आल्या होत्या ना आपलं हे करायला, काय म्हणायचं, शिबिराला. त्यावेळेला त्यांनी पाहिलेलं आहे. पण काही लोक नवीन आहेत त्यांना सविता धर्माधिकारी मॅडम त्यांचाही फोन झाला आज. त्यांनाही म्हटलं हरी माशी अजिबात चुकू नका तुम्ही दोघांनी. त्यांचे मिस्टरही इंटरेस्टेड आहेत ना या सगळ्या गोष्टीला, मुलगी पण इंटरेस्टेड आहे, राधा. तिघं येत आहेत सहकुटुंब सहपरिवार. म्हटलं तिघांनी त्याला व्हिजिट द्यायची आहे आश्रमला, लाहिरी माशेला आणि या टेम्पलला, जैन टेम्पलला. तर तोही मी अभ्यास करणार आहे तिथला देवतांचा. तुम्हालाही सांगून ठेवते मुद्दाम, कारण पिरामिडला आलात की आपण तिथे जाणारच आहोत. तर हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आता आमचे जिव्हेश्वर महाराजांची सुद्धा मी तुम्हाला ओळख करून देणारच आहे. ते पण आपलं सगळं कनेक्शन आहेच आहे. आणि मग लक्षात येईल की काहीही गोष्टी अशा नाही होत, त्या आपण खूप जन्मांपासून कार्मिक घेऊन आलेला असतो. तर हे जेव्हा समाजाचा कार्यक्रम 10 ऑगस्टला ठेवलाय, त्या निमित्तानेच मला हे कळायला लागल्यात गोष्टी. ईश्वरी ऊर्जेची इच्छा असेल की बाई तू हे पण माहिती कर, लोकांपर्यंत प्रसार कर, आणि तेही होणार आहे. तर आपल्याला सनातन धर्म, भारतीय संस्कृती या सगळ्याला जपायचं आहेच आहे आपलं. तुम्हाला वाटतं विहंग म्हणजे ध्यान ध्यान, तसं नाहीये.
विहंगमचं फ्लायर वाचा. खूप वेळा मी तुम्हाला सांगितलंय मराठीत, म्हणजे तुम्हाला कळेल की विहंगमच्या काय काय संकल्पना आहेत. कॉलेजच्या स्टाफ स्टुडंट्सशी तर आपण करतोच, पण ध्यानाशिवाय ऑल राऊंड 11th डायमेन्शन पर्सनॅलिटी घडवणे हे सुद्धा आहे. ज्ञानबोधमधनं आपण काही फक्त ध्यानाचंच फक्त आध्यात्मिकच बघतोय असं काही नाही. आपण जर ते बघितलं डॉक्टर ब्रुस लिप्टनचं पुस्तक, तर ते पूर्ण लेटेस्ट सायन्सचं आहे ते. सायंटिफिक आपण ब्रेन म्हणा, डीएनए म्हणा, किती आपलं आगळं वेगळंच चाललंय. तुम्ही फक्त त्याला ध्यानाच्या चाकोरीत बसवता, तसं बसवू नका. तर या सगळ्या आपल्या कल्चरल ट्रॅडिशन फक्त शास्त्रशुद्ध आपण विचार करतोय. आता गंधर्व बद्दल काय माहिती करून घ्यायची आहे, तिथे गंधर्व पण आहेत. का तर आता हे उतरलेत ना सगळे धर्तीवर. आजूबाजूला आहेत आपल्या गंधर्व ऊर्जा. यक्ष आपण लहानपणी ते पण आहे. त्यामुळं हे आपल्याला जाणून घ्यायचं, म्हणजे त्यांना कनेक्शन घेऊ आपण, त्या ऊर्जांना कनेक्ट होऊ, त्या ऊर्जा आपण घेऊन पुढे जाऊ, म्हणून हे माहिती करून घ्यायची गरज आहे. तर चला आज आपण अध्याय 3. तर माझी गडबड खूप होतीये. कदाचित मी उद्या घ्यायची नाही, माझं आवरणं नाही झालं तर आता सगळं मला पॅकिंग करावं लागतं. तर एक तयारी राहू देत नाही झालं तर. आणि त्याच्याबद्दल मला असं सांगायचं की उद्यापासून पहाटे ध्यानाचाही कार्यक्रम सुरू होतोय. आता बघा योग आणि प्राणायाम माधुरी मॅडम अतिशय सुंदर घेत आहेत. आणि ते नक्की करा, ज्यांनी जॉईन करून नाही घेतलं त्यांनी प्राणायामला जॉईन करा असं मला वाटतंय. म्हणजे सकाळी एकदा ध्यान झालं आणि प्राणायाम झालं की बास आहे ना भरपूर. एक हे बघा ना काय घेतायत ते आता बघा, कारण त्या मुद्रा पण घेतायत आणि आता त्या भाग 3ला पण येत आहेत. नीता मॅडम पण येत आहेत भाग 3ला. आणि हे सगळं आपल्याला जोड द्यायची आहे, लक्षात घ्या. तर त्यामुळं त्या मी जे काय घेते ते ऑलरेडी माधुरी मॅडम घ्यायलाच लागल्यात. नीता मॅडम सुद्धा घेतातच आहेत भरपूर, पण आता या दोघींचेही भाग 3 होणार आहेत. पण त्यातलं काही सगळं मिळणार नाही तुम्हाला, पण एखादी दुसरी मुद्रा घेऊन त्या सराव करतील. तर या दृष्टिकोनातून प्राणायामला जोडून घ्या असं मला सांगायचंय. सकाळी आपलं जे टायमिंग आहे 11चं, सगळं आपलं स्वयंपाक विपाक झाल्यावर निवांत ठेवलंय मुद्दाम. आणि त्यामुळं एक वेगळं काही शिकायला मिळणार आहे. कारण या प्राणायामातूनच आपल्या नाड्या शुद्धी, आपल्या चक्रा शुद्धींनाही फोकस मिळून आपलं पुढचं जे काही आहे चेतना, एनर्जी याला फायदा होणारच आहे. आपण सर्व इंटिग्रेटेड अप्रोचेस करतोय. नुसतं ध्यान नाही, याही मार्गाने, त्याही मार्गाने, ज्ञानाने सुद्धा. मग प्राणायाम आणि हे तर योग पहिल्या स्टेप्स आहेत ना ध्यानाच्या आधीच्या पतंजली नुसार 8 अंग जे दर्शवली आहेत ती. काही लोकांचं नाही शुद्धी झाली त्यांची प्राणायामात न होईल ना. तर या गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही योग नाही केला तरी आपण तिथे फॅसिलिटी ठेवली की अर्धा तास फक्त 11:30 ते 12 प्राणायाम. तर ते मुद्दाम नीता मॅडमचा सुद्धा ओंकार ध्यान पण 5 तारखेपासून ठेवलेत या महिन्याला. का तर दोघी आहेत तिथे आता. आणि ऍक्च्युली आधी भाग 2 पण करणार होत्या नीता मॅडम रिपीट. म्हटलं रिपीट काय करू नका. कारण मी आता रिपीटेड मीटिंग घेत बसले. भाग 1ला पण रिपीट करायचं. त्याऐवजी मी मीटिंग घेऊन शिकवलं, परत रिव्हाइज केलंय, उजळणी चालू आहे. कशाला रिपीट करायला येता तुम्ही? आता सुद्धा मी काहींना सांगितलं, मी बऱ्याच जणांना काढून टाकले भाग 1 भाग 2 मधनं, लक्षात घ्या. फक्त भाग 3ला स्क्रीनिंग नाही, कारण भाग 3ला थोडीच नावं होती. कारण मग तुम्ही जर पुढे नेणार नाही, ज्ञान घेतलेलं इम्प्लिमेंट करणार नाही भाग 2 नंतर, तर भाग 1 नंतर, तर मग भाग 2ला काय येऊन उपयोग आहे. म्हणून भाग 2ला मी बरेच कमी केले नंतर. आणि नवीन लोक जे होते त्यांना मी संधी दिली होती, पण त्या नवीन लोकांनी रिस्पॉन्सेस दिले नाहीत की तुम्ही कसे येणार आहात, ग्रुपवर लिहा, पिकअप हवं का. प्रश्नांची उत्तरं नाही दिली, मी काढून टाकलं. अवेअरनेसच नाहीये ग्रुपवर काही चाललं. म्हटलं तुम्ही आधी हे वाढवा तुमचं अवेअरनेस. तुम्हाला संधी दिली होती नवीन आहात म्हणून, पण यू आर नॉट डिझर्विंग. कारण यावेळेला मी फक्त सविता धर्माधिकारी मॅडम साठी ठेवलंय, माझं काहीही प्लॅनिंग नव्हतं. पण त्या बेंगलोरवरनं रेग्युलरली सगळं ते करतायत, त्यांचे मिस्टरही काही काही करतात, म्हणून त्यांच्यासाठी प्लॅन केला. आणि मला 7-8 जण हवे होते. त्यांना म्हटलं 7-8 जण आले तर मी घेणार, नाही तर नाही घेणार. कारण मला सुद्धा तिथल्या सगळ्या अरेंजमेंट कराव्या लागतात, केटरिंग मिळत नाही. तर या गोष्टी सगळ्या लक्षात घ्याव्या लागतात. आणि सुदैवाने भरपूर रिस्पॉन्स आला, भाग 3 पर्यंत गेला. पण सविता मॅडमसाठी मी केलं होतं म्हणून नवीन लोकही मला चांगली वाटली.
ग्रास्पिंग असेल म्हणून हो 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 करत गेले. पण ते अवेअरनेस माझी नंबर वन प्रायोरिटी असणार आहे. केटरिंग वाल्यांनी सुद्धा बघा, आता आपल्या एका साधकांनीच 3 दिवसाचा स्पॉन्सर केलंय नाश्ता. त्या सांगू नका म्हटल्या, मी नाव नाही सांगत. पण त्यांनी जिथे नाश्ता स्पॉन्सर केला 3 दिवसाचा, तिथनच मी थोडस काही घ्यायचा प्रयत्न केला गोड वगैरे, कारण पहिल्या दिवशी तर प्रवीणच करणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी तीच करणार होती. तिसऱ्या दिवशी फक्त मला श्रावणी सोमवारी म्हणून हवं होतं. तिने मला व्यवस्थित उत्तर दिलं नाही. मी नाही तिला काहीच ऑर्डर दिली. भले तिथनं नाश्ता 3 दिवस पिकअप करायचाय. आणि मग आत्ताशी रिप्लाय आला. ते पण मी आता ज्या देणार आहेत त्यांना सांगितलं. हिला रिस्पॉन्सच देता येत नाही. निलिमा मॅडम ऐकून घ्या तुम्ही. शास्त्रातल्याच आहेत. शास्त्र किती वर्ष शिकल्यात. काय हो उपयोग आहे मॅडम. शिकून शास्त्र? शास्त्र शिकून अवेअरनेसच नाही आणि तुम्ही बिझनेस करता. आत्ताशी उत्तर आलं त्यांचा फोन गेल्यावर. नाही मग ऑर्डर कॅन्सल. तर हे जाऊ दे, तिला काही गरज नसेल, तिला खूप ऑर्डर असतील, तो भाग वेगळा आहे. पण मला मग ज्या देणार आहेत त्यांनी सांगितलं होती अशीच आहे. ढिली म्हणजे थोडं. तर या गोष्टी मला अजिबात चालल्या नाही. मी त्यांना सांगितलं नाही, माझा स्वभाव असा आहे ना, तुम्ही ज्या वेळेला मी काही विचारलं त्यावेळेला उत्तर देत नाही. अजून आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झालेल्या अशाच एक करतात. त्यांना मी वॉर्निंग देणार आहे. मी कसं बसं घेणार आहे त्यांना. आता मी सांगणार आहे ही शेवटची तुमची. नेहा मॅडम नाव नाही टाकलं. गौरी कुलकर्णी मॅडम नंबर टाका. नेहा कोण आहे आडनाव टाका. कोण आहे नेहा सांगाल का? तर मी त्यांनाही आता यावेळेला सांगणार आहे, नाही बाबा ही शेवटची तुमची संधी. मी नाही तुमच्याशी ऍडजस्ट करू शकत. तुमचं कम्युनिकेशन गॅप खूप आहेत. मला पहिल्यांदा सगळ्यांना सांगते विषय निघाला म्हणून, पहिल्यांदा मी जेव्हा तुम्हाला मेसेज टाकेल ना त्याचं उत्तर मला आलंच पाहिजे पर्सनलवर. ग्रुपवर बघते मी, रीड बाय बघत असते मी. असं नाही समजू शकत तुम्ही बिझी आहात, मेसेज बघितले नाही, हे सगळं मी बघत असते. पण तुम्ही बघता पण उत्तर देत नाहीत. हे मी नाही चालू शकणार. मला मला इथे ऍक्सेप्टन्स नाही येणार. कारण हा अवेअरनेसशी जोडलेला आहे. हा काही माझ्या याच्याशी जोडलेला नाही, हा तुमच्या अवेअरनेसशी जोडलेला आहे. आणि जे खूप मोठ्या मोठ्या रोज रेग्युलॅरिटी आहेत लोकांच्या, त्यातला त्यांना सुद्धा हा अवेअरनेस नाहीये. हे जर नसेल ना तुम्हाला उत्तरच दे म्हणावं ना, की ओके मी नंतर सांगते, विचार करते, मॅडम लगेच उत्तर देते. भले तुम्ही त्यावेळेला नाही उत्तर दिलं, दुसऱ्या दिवशी द्या, तिसऱ्या दिवशी द्या, देतच नाही उत्तर अजिबात. हे पुस्तकांबद्दल सुद्धा मला जिनी डोकं खाली मी काढून टाकले ग्रुपमधनं. दुसरे मैत्रीण पण जोडणाऱ्यांना मी रागवलंय. ह्या गोष्टी चेतनेशी रिलेटेड आहेत, लक्षात घ्या. तुम्ही निग्लेक्ट करणं म्हणजे इन्सल्टिंग आहे. मला निग्लेक्ट करता तुम्ही काही सांगू शकत नाही. नंतर सांगा म्हणा ना, मला काही कळत नाही, मी नंतर बोलते, मी नंतर सांगते, हे आहे ना. पण काहीच रिस्पॉन्स द्यायचा नाही 2-2 दिवस. बरेच जण आहेत आपल्यातले असे. मग काय उपयोगी तुम्ही कार्यक्रम रेग्युलर अटेंड करून? या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. नाही तर ध्यान करूनही काही उपयोग नाही. पहिला अवेअरनेस ग्रुप कम्युनिकेशन. तर हे मला सांगायचं आहे. तर चला आता अध्याय 3 सुरू करूयात. अंबरीश दुर्वास यांची कथा आहे. तर आता श्लोक वगैरे नाही वाचत, विषय वाचते. या अध्यायात आता शारदा मॅडमने टाकलं का 3 दिवशीचा श्लोक? शारदा मॅडम आहात का तुम्ही? तुम्ही बिझी दिसताय सध्या अलीकडे शारदा मॅडम. हो नाहीये का? टाकलाय मॅडम. टाकलाय ना, ठीक आहे. तो वाचला हो असेलच तुम्ही. तर टाकलाय हा. या अध्यायात प्रथमच सिद्धांनी आपल्या जवळचे गुरुचरित्राचे पुस्तक नामधारक यास दाखवले. नामधारक म्हणजे लेखक गुरुचरित्राचा. या अध्यायात प्रथमच सिद्धांनी आपल्या जवळचे गुरुचरित्राचे पुस्तक नामधारक यास दाखवले असा उल्लेख आहे. श्री गुरुचरित्राच्या सप्ताह वाचनाने वाचणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छा कामना पूर्ण होतात, पापे नाहीशी होतात, मनुष्य ज्ञानवंत होतं व शतायुष्य होतो असाही उल्लेख आहे. नामधारक यामुळे भारावून गेला तेव्हा सिद्ध त्याला आपल्या गावी घेऊन गेले. म्हणजे गुरुचरित्राचे जे लेखक आहेत ते नामधारक, त्यांनाही सिद्ध भेटलेले, त्यामुळे हे सगळं त्यांचं चाललेलं आहे. ते स्वतःची स्टोरी लिहित आहेत, मला भेटले आणि काय. तर मनुष्य ज्ञानवंत व नामधारक यामुळे भारावून गेला तेव्हा सिद्ध त्याला आपल्या गावी घेऊन गेले. गुरुसेवेची युक्ती ज्यांना माहीत नाही तेच चिंतेत बुडून जातात. गुरुभक्त मात्र चारी पुरुषार्थ सिद्ध करून शतायुषी होतात. इहलोकी सुख भोगून मृत्यूनंतर सद्गतीला जातात.
इत्यादी माहिती सिद्धांनी नामधारकास सांगितली. गुरु मनुष्य रूपाने का अवतरले असा नामधारकाने प्रश्न केला असता. बघा, का ते मनुष्य जन्मात उतरले, मनुष्य देहात, त्यांनी प्रश्न विचारला असता सिद्धांनी अमरीश द्विजाच्या राज्याच्या द्वादशी व्रतासाठी विष्णूंना अवतार घेणे घडले असे सांगून ती कथा नामधारकास सांगितली. अमरीश दृढ निश्चयी व नेहमी हरिचिंतन करणारा असून साधन द्वादशीचे व्रत करून त्या दिवशी अतिथी अभ्यागताचे पूजन करीत असे. एकादशीला उपास करून द्वादशीला सूर्यापासून एक घटकेमध्ये उपासाचे पारणे सोडायचे असते. असे असे ते व्रत होते. एकदा दुर्वास ऋषी रथांच्या दिवशी आले व अमरीशने सर्व सांगितले असून सुद्धा नदीवर जाऊन अनिष्ठान करीत बसले आणि पारण्याच्या वेळेवर आले नाही. तेव्हा अमरीशाने तीर्थ घेऊन पारणे केले आणि ऋषींसाठी पक्वानांचे जेवण तयार ठेवले. पण दुर्वासांनी अतिथीशिवाय पारणे केले म्हणून त्याला शाप देण्याचे ठरविले आणि सर्व योनीमध्ये तुला जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. तेव्हा भगवान विष्णू भक्तवत्सलतेने अमरीशासाठी प्रकट झाले आणि दुर्वासांचा तो शाप त्यांनी स्वतःवर घेतला. त्यामुळे मग विष्णूंना अनेक योनीमध्ये अवतार घेणे भाग पडले. बघा, त्या दुर्वासाचा जो काही शाप आहे तो विष्णूंनी स्वतः घेतला आणि म्हणून त्यांना अनेक योनीमध्ये अवतार घेणे भाग पडले. म्हणून हे विष्णूंनी अवतार वेगळ्या वेगळ्या स्वरूपात घेतलेला आहे. अशी ही तिसऱ्या अध्यायातील अमरीश व दुर्वास यांची कथा आहे. आता ही कथा आहे श्लोकरूपी असेल, ती तुम्ही वाचली असेल. आता टीपा काय म्हटल्यात बघा लेखकांनी, या लेखकांनी म्हणजे कुर्लेकर, उमाकांत, श्री उमाकांत कुर्लेकर हे अन्वय अर्थाचे लेखक आहेत, हे विश्लेषण करत आहेत. आता त्यांनी काय म्हटलंय या कथेवर ते बघू. सुरुवातीला गुरु म्हणजे ईश्वर, सुरुवातीला गुरु म्हणजे ईश्वर मनुष्य रूपाने का अवतरला असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचे उत्तर अमरीश राजाच्या साधन द्वादशीच्या व्रताची परीक्षा दुर्वास ऋषींनी कशी केली आणि त्यामुळे भगवान विष्णूंना अनेक अवतार घेणे कसे भाग पडले या कथेद्वारे दिले आहे. या कथेमध्ये मागे दुसऱ्या अध्यायात गुरु शब्दाचा मंत्रशास्त्राद्वारे सांगितलेला अर्थही अधिक स्पष्ट केला आहे. या कथेत तीनच व्यक्ती आहेत, अमरीश, दुर्वास आणि विष्णू. यात अमरीशाची साधन द्वादशीच्या व्रताबद्दलची आस्तिक्य बुद्धी हाच गणेश किंवा ग चा कार. अतिथी रूपाने आलेले दुर्वास म्हणजे अग्नी किंवा रकार. आणि तिसरे तिसरे अव्यक्तातून साक्षात प्रकट झालेले विष्णू प्रत्यक्षच आहेत म्हणजे ओकार. बघितलं, म्हणजे जो गुरु आहे, गुरु मधला ग चा गणेश म्हणजे हे अमरीश आणि दुसरं अतिथी रूपाने दुर्वास म्हणजे अग्नी, दुर्वास म्हणजे अग्नी किंवा रकार आणि तिसरे अव्यक्तातून साक्षात प्रकट झालेले विष्णू प्रत्यक्षच आहेत ते म्हणजे उकार. अशी गुरु या मंत्रातील तिन्ही तत्वे आणि तीन तत्वे कशी कार्य करतात म्हणजेच गुरु कृपेचा जीवनावर कसा परिणाम होतो हे सर्व या कथेत स्पष्ट झाले आहे. अतिथीची योजना गुरु भक्ती करू इच्छिणाऱ्याची परीक्षा घेण्यासाठी असू शकते. हे लक्षात घेऊन अतिथीचा अनादर न करता गुरु भक्ताने आपले व्रत टिकवले पाहिजे हे एक, आणि गुरु भक्तांनी जीवनात जगातील इतरांशी कसे वागिले पाहिजे हे दुसरे म्हणजे जीव जगत संबंध. या दोन्ही दृष्टीने हा अध्याय महत्वाचा आहे. या अध्यायाचा व पुढच्या चौथ्या अध्यायाचा विचार एकत्रितपणे केला म्हणजे हा विषय अधिक स्पष्ट होईल. म्हणून पुढील अध्याय व त्याची टीपाही पाहावी. विश्लेषण व इतर भाग अध्याय 4च्या शेवटी पाहावा. आता 4 अध्याय वाचूयात आपण. अनुसूयेची वध हे मी वाचलं होतं बरं का, मी आधीचं काही वाचलं नाही, फक्त हे कथा आणि थोडस त्यांचं एक्सप्लेनेशन बघितलं आणि ठरवलं हा कार्यक्रम घेतला पाहिजे, कारण अनुसूयेची कथा तर आपल्याला माहितीये ना. ठीक आहे, चला आता अध्याय 4 अनुसूयेची व दत्त जन्माची कथा. तर आता हे श्लोक सोडून देते मी. विषय काय आहे कथेचा? मागे दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी
ब्रह्मोत्पत्तीचा व सृष्टी रचनेचा उल्लेख करून मग कली, ब्रह्मदेव संवाद आणि युगधर्म हे विषय तेथे सांगितले. आता जर ही ब्रह्म उत्पत्ती आपण बघितली, सुरुवातीला कसं ब्रह्मांड निर्माण झालं, काय काय ह्याच्याशी आपल्याला फार जाणून घ्यायचंय, अजूनही जाणून घ्यायचंय. म्हणजे आपण आपल्या त्या ओरिजिनला जायला सोपं करणार आहोत. या ज्या आठवणी आहेत, मेमरीज आहेत, त्या आता हळूहळू उलगडायला लागणार आहेत आपल्याला. आपल्या सांसारिक जीवनातल्या मेमरी हळूहळू धुतल्या जाणार आहेत. आणि मी बघते माझी मेमरी बऱ्याच गोष्टीतली कमी होत चालली आहे. नाही मी काही आता फारसं लक्षात ठेवू शकत, आठवत नाही, असं होतंय. हे सगळ्यांनाच होणार आहे. कारण ऊर्जा तशी येते, आपल्या मेमरीज बदलणार आहेत, आपल्या मेमरीतलं काढून टाकलं जाणार आहे आणि नवीन नवीन या सगळ्या परतीच्या मेमरीज आपल्याला आठवणं गरजेचं आहे. म्हणून आपण जे काही वाचतोय त्याच्यावर मनन चिंतन करणं फार गरजेचं आहे. आता सृष्टी उत्पत्तीचा विषय येथे आणखी थोडा वर्णिला आहे. सृष्टी उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. मला पण होतं, कोणीतरी म्हटलंय, ठीक आहे. व त्या स्थितीचा आपो नारायण असा उल्लेख वेदांमध्ये आहे. त्या आपो नारायणाच्या ठिकाणी प्रपंच गुणांची बुद्धी स्फुरण पावली व त्याने रजोगुणापासून ब्रह्मा व हिरण्यगर्भ नावाचे सोन्याच्या रंगाचे अंडे निर्माण केले. तेच ब्रह्मांड होय. आता हे हिरण्यगर्भे सुद्धा पुस्तक माझ्याकडे आहे बरं का, स्वामी अक्कलकोट स्वामींचं. पण ते जरा थोडस अवघड आहे, आपल्याला घ्यायचंय, पण तो अजेंडा नंतर आहे. कोण वाचायला घेऊ शकतं सांगा? हिरण्यगर्भ, स्वामी अक्कलकोट स्वामी महाराज. तेच ब्रह्मांड होय. त्याची एक देवता वर्षानंतर दोन शकले झाली, एक आकाश व एक भूमी. नंतर ब्रह्मदेव प्रकट होऊन त्याने मनस्तवापासून संकल्पाने 14 भुवने, 10 दिशा, काळ, काम, क्रोध इत्यादी आणि 7 मानसपुत्रही निर्मिले. कोण हे 7 मानसपुत्र? 7 ऋषीच. त्या मानसपुत्रांपैकी अत्री हे पुत्र असून त्याच्यापासून गुरुपीठाची परंपरा सुरू होते. त्या अत्री ऋषींची पत्नी अनुसया. बघा, हे सप्तऋषी जे आहेत त्यांना सुद्धा मानवी देहात निर्माण केलं गेलं, म्हणून या ऋषींनी आपल्याला सगळं शिकवलं. त्यांचं व्हिजन पुढचं सगळं दिसत होतं. आता ही जी भविष्यवाणी आहे, आता काल जर तुम्ही बघितलं, इकडं काय झालं, रशियात काय झालं, तो भूकंप झाला, नंतर सुनामी आल्या, कित्येक कंट्रीज मध्ये, म्हणजे हवाईला मी होते ना, त्या हवाईला सुद्धा सुनामी आली. संपूर्ण तो नकाशा काल मी बघितला, पूर्ण रशिया टू तो सगळा झोन. आणि या सगळ्या सुनामी येत आहेत, आता आपल्याकडे पण येणार आहेत, हळूहळू सरकणार आहे. ही जी भविष्यवाणी केली अगदी तंतोतंत तसंच सगळं होत आहे. काल माझ्या मिस्टरांनी मुलांनी ऍक्सेप्ट केलं की तू जे म्हणतीयस ते बरोबर आहे, हे सगळं तसंच घडतंय. हे सगळं ढवळून निघाली पृथ्वी, हे सगळं ढवळून निघाले सागर. आणि त्या जर लाटा बघितल्या सगळ्यात आजपर्यंतच्या जीवनात जे काही रेकॉर्ड आहेत भूकंपाचे, त्या सगळ्यातला हा 5वा मोठा भूकंप होता. आणि यापेक्षाही कमी रिक्टर स्केलचा भूकंप जेव्हा झाला त्याला न्यूयॉर्कच्या लाटा दाखवल्या 2011च्या बहुतेक त्या. तर त्या लाटा प्रचंड त्या तो जो स्टॅच्यू ऑफ हे आहे, त्या पूर्ण काय लाटा येतात. काल सुद्धा असं म्हटलंय की ते पूर्ण जहाजच्या जहाज 1000 पेक्षा जास्त किलोमीटर समुद्रातनं फेकून ते रस्त्यावर आलंय. म्हणजे एवढ्या प्रचंड समुद्रात ढवळाढवळी कशाने चालल्या. तर हेच आता पृथ्वी चालली, आता चालली म्हणजे तिला सगळं हे धुवून टाकायचंय. म्हणून हा जो प्रलय आहे प्रत्येक युगाचा, तो प्रलय आता जवळ आलेला आहे. त्यामुळे काल मला हे सगळ्या न्यूज बघताना वाटलं, मी जे तुम्हाला वॉर्निंग दिली आहे, पहिलं सेशन, कालचं कालचं सेशन पर्टिक्युलरली सगळ्यांना कडक शब्दात मी काही सांगितले ते योग्यच होतं. कारण हे जसं वर्णन केलेलं आहे तसं तसंच होत चाललेलं आहे. आणि यात जे आपल्या ऋषी मुनींनी किंवा काही भविष्य वर्णन केलं आहे ते खरं कसं ठरतं? कारण काळ ही चीजच नाहीये. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे नाहीच आहे. काळ एक्झिस्टच नसतो 5th डायमेन्शनला. हा आपल्या 3rd डायमेन्शनला आहे. काल असं झालं आणि उद्या असं होईल आणि आज असं होईल, असलं काही नाहीये. काळ डायमेन्शनच नाहीये, टाइम डायमेन्शनच नाहीये. तर हे जेव्हा आपल्याला कळेल, याचा अर्थ आपला दिवस पटकन जातो. 2 कामं केली की दिवस झाला असं वाटतो.
हे जेवढं जेवढं तुमचं फास्ट होतंय तेवढं तेवढं तुम्ही धावताय त्या बरोबर वेगाने. पण तुम्हाला जर यात काही बदल जाणवत नाही, अजूनही तुमच्या चेतना बदल होत नाहीये, या गोष्टी लक्षात घ्या. तर हे जे भविष्य आहे ते का खरं ठरत आहे? कारण काल आणि उद्या असं होणार आहे आणि हजारो वर्षांनी होणार आहे असं काहीच नाही ना. सगळं एका वर्तुळावर असतं आणि त्या वर्तुळावरच सगळं दिसतं. इथे काय, तिथे काय, तिथे काय, टाइमच नाहीये. सगळं ऍट द मोमेंटच चालू असतं. त्याच वेळेला चालू असतं. फक्त कोणी पुढं असतं, कोणी मागं असतं. एवढाच फरक आहे. पुढं मागं म्हणजे त्या सर्कलवर. त्यामुळे काळच नाहीये. मग हे ऋषींनी ऋषींनी ऋषींना का दिसत होतं? म्हणजे माझं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी लिहिलंय पिरॅमिड बद्दल. पिरॅमिड बद्दल म्हणजे हे हिचं काहीतरी वेगळं भूमी असणार. त्या भूमीवर वेगळं शिकवण्यासारखं काम चालू असणार. आपल्याच सवंगड्यांना घेऊन हे ऍक्च्युली ते क्लिप सापडली ना, कॅसेट, ते ऐकवेल तुम्हाला. मग एवढं कसं तंतोतंत आहे? ते बघत होते ना. त्यांना कळत होतं ना कोण कोण या कार्यात उतरणार आहे, कोणाकोणाकडनं ते घडणार आहे. हे सगळं त्याच क्षणाला चालू असतं, नंतर काही चालू आहे असं काही नाहीये. म्हणून ते बघू शकतात. ऋषींनी त्यावेळेला बघितलं होतं. आता कुठे गेलेत ऋषी? आताही आहेत ना ते सप्त ऋषी. ते सप्त तारे म्हणून आहेत आकाशात बसलेत ते. आकाशगंगा आपलं जे हे आहे, सुलक्षणा मॅडमनी फोटो टाकला होता. ते सगळं बघतायत, ते करून घेत आपल्याकडनं. म्हणून आपलं गोत्र काय बघून घ्या म्हटलं. त्या गोत्राशी रिलेटेड तो हे आपल्याला ऋषी जे आहेत आपण त्यांना आधीपासून कनेक्टेड आहे गोत्रापासून. म्हणून आता आपल्याला ते रेफरन्सेस घेऊन कनेक्ट व्हायचंय. म्हणजे ते आपल्याला ओढून घेणार आहेत त्यांच्या जवळ म्हणा, किंवा त्यांच्या मार्गाने म्हणा, डायरेक्शन गायडन्स म्हणा, मार्गदर्शन म्हणा. म्हणून हे ऋषीच आपले हे आहेत, लक्षात घ्या. मग आपलं सेशन झालं सुरेशजींचं. मग त्याच्यात अमृता मॅडमनी विचारलं होतं की एकाच वेळेला मला कसे दोन ऋषी दिसतात. मी सांगितलं दोन वेगळे नाहीच आहेत, सात वेगळे नाहीच आहेत, एकच आहेत ते. मग सुरेशजी म्हणत होते ना, बरोबर आहे हे. ऍक्च्युली सगळेच आपण एक आहोत, लक्षात घ्या. ऋषीच नाही तर आपण, आपलं एक भिन्न भिन्न कण आहेत विखुरलेले, पण कनेक्टेड आहेत. सफरचंदाचं उदाहरण देतं की सफरचंद कापलं, माझ्याजवळ एक सफरचंद आता आहे. एक दिलं मी जर्मनीला, एक दिलं युएसए ला, एक माझ्याकडे ठेवलं. आता मी ते शाई ओतली माझ्या तुकड्यावर, तर ते जर्मनी युएसएच्या तुकड्याला तेच सगळं होणार आहे. नको दिसू देत, दिसू नको देत डोळ्यांना. डोळ्यांना दिसतच नाही, डोळ्यांच्या कपॅसिटी वेगळ्या आहेत. ज्या वेळेला एखाद्या झाडाची फांदी जाळली आणि फोटोग्राफ्स घेतले, तर त्या फोटोग्राफ झाडाचे जसेच्या तसेच येतात. फांदी जाळली काय, तोडली काय, काही वेळ तरी. हे शास्त्रज्ञांनी आता सिद्ध केलंय. म्हणजे त्या तोडलेल्या फांदीचे दुःख, वेदना त्या सगळ्या झाडाच्या वेगळ्या फांद्यांवर दिसतात. ती फांदी सुद्धा तिथे फोटोमध्ये येते काही काळ. व्हायब्रेशन त्या कॅमेरात येते. मग जाळून टाकल्यानंतर सुद्धा त्यांचं कनेक्शन असतं. म्हणून आपल्याला जरी जाळलं तरी आपण आपल्या त्या माग राहिलेल्या लोकांना हे करणार आहोत, शाप देणार आहोत. आपल्याला पुढं नाही नेलं, रडत बसले तर. म्हणूनच आपल्यापैकी जे पुढे गेले त्यांना रडू नका म्हणते मी. आता सोप्या गोष्टी नाहीयेत, बोलायला किती सोपं आहे, पण हे हळूहळू हळू प्रयत्नपूर्वक जाणून घेतलं पाहिजे आपण. त्यामुळं हे जे काही आहे ऋषींचं सुद्धा, ते सुद्धा समजून घ्यायचंय आपल्याला आणि पुढे जायचंय. म्हणून नक्षत्र झाडांचं टाकलंय मी. जसं पिरॅमिडवर 3 दिवस येणार आहेत लोक, त्यांच्यासाठी टाकलं, तसंच तुम्हाला टाकलंय मी. बघून घ्यायचंय तुमचं झाड आहे नाही, झाड आहे काय आहे, कोणतं झाड आहे, तिथेच केलं पाहिजे. असं की नाही, तुमच्या आजूबाजूला तुम्ही कुंडीत लावा झाडं. मोठी जरी झाडं होणार असेल, समजा पिंपळ, पिंपळ कुंडीत घरात ठेवू नये म्हणतात काही गोष्टी, लावू नये जवळ, ते सगळं बघा. पण काही वेळेला कुंडीत सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता, कनेक्शन करू शकता. हे व्हायब्रेशन्स वर सगळं आहे, लक्षात घ्या. व्हायब्रेशन ऊर्जेच्या स्वरूपात कनेक्शन्स आहेत. म्हणून तिथे कम्युनिकेशन करायला लावते. आणि पिरॅमिडलाच येऊ नका, एकदा का तुमचं फिजिकल कम्युनिकेशन झालं, एकदा का तुम्ही त्याला कुरवाळलं, माया केली, सेवा केली, घरी गेल्यानंतर तुमचे त्या कॉर्ड्स तयार होणार आहेत. कॉर्ड्स असतात. तसंही काही आलंच पाहिजे केलंच पाहिजे असं काही नाही, पण आलं की जास्त कॉर्ड होतात. जसं फोन करतो आपण, फोनवरनं कनेक्शन्स होतात, ऊर्जाही बदलतात फोनवरनं.
नुसतं असं 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 करतात. अशा ऊर्जा थेरपी आल्यात. फोन करायचं, माझ्या सगळ्या ऊर्जा, माझ्या सगळ्या लेअर या बदलतात. पण किती वेळ टिकून राहणार आहे? समजा स्वादिष्टानात घाण पडलीये, काढणार ते, पण किती वेळ परत मी स्वादिष्टानात काहीतरी टाकणार आहे ना. क्षणाक्षणाला निर्मिती आहे, क्षणाक्षणाला क्रिएशन आहे, क्षणाक्षणाला आपल्याला मेंटेन करायचं. हेच सत्य आहे. अणु, रेणू, प्रोटॉन जे काही ॲटम आहे ते म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, दुसरं काही नाही. ब्रह्मा विष्णू महेश हे सायन्सच आहे. ॲटम जर शिकला असाल, आठवत असेल, तेच आहे ते. कोणी वेगळे नाही आहेत ब्रह्मा विष्णू महेश. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. फक्त आकलन कळायला म्हणून ते आपण या रूपात आहोत आता म्हणून त्या रूपात आपल्याला बघायची सवय, किंवा त्या रूपात त्यांना यावं लागतं. मग आपण दत्त मानतो, मग आपण शिव मानतो. म्हणून तर शिवाची पुतळा पिरॅमिडमध्ये ठेवलाय ना. नाही ठेवला असं नाही, कारण ज्यांना बघायचे ते बघून आपले भाव निर्माण होतात ना. शेवटी भाव निर्माण करणं महत्वाचं आहे, आणि आपल्याला सवय लागली आहे म्हणून. तर एक मिनिट, 1 मिनिट, मी आले. मी हे रंग लावला होता, माझा आता हात दुखायला लागलाय. माझ्या ट्रायलच चालल्यात. काल रात्री लावल्या होता, खूप छान झोप आली मला. रात्री जलतत्व असतं, लक्ष दे. मी एक हे केलं. काल असं लॉजिक लावलं की पावसाळ्यात जरा जलतत्व आपला अग्नी कमी झालेला असतो ना पावसाळ्यात, आणि अग्नी कमी झालेला असतो आणि पचन कमी असतं, म्हणून मी म्हटलं चला अग्नितत्वाचा कंट्रोलर जलतत्व घेऊन बघूयात. काल रात्री लावलं तर सुंदर झोप झाली. मगाशी लावलं तर बघा दुखायला लागलं तर असं. रंग लावल्याने काळजी घ्या. तर या, आणि जे शिकले त्यांनी ट्रायल सुरू ठेवा. उगाच शिकून कुठंतरी कोपऱ्यात टाकू नका सगळं ज्ञान. ब्रह्मांड तत्वांनी बनलंय. पंचतत्व जे शिकले त्यांनी प्रयोग करा, ज्ञान परफेक्ट करा. तर हे सगळं झालं. तर आता मी कुठवर वाचलं मग. म्हणून त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रय मूर्तीला, बर, अत्री ऋषींची पत्नी, ऋषींबद्दल सांगत होते, त्या अत्री ऋषींची पत्नी अनुसया, ती पतिव्रता शिरोमणी आहे. तीच जगदंबा अत्यंत सौंदर्यवती आहे. पतिसेवा व अतिथी सत्कार याबाबत ती तत्पर आहे. काया वाचा मनाने तिने पातिव्रत्य धर्माचे पालन केल्यामुळे आणि तिच्या चोख आचरणामुळे सूर्य, अग्नी, वायू, पृथ्वी यांना सुद्धा तिचा धाक वाटत असे, आणि स्वर्गातील देवांना ती आपले स्थान हिरावून घेईल अशी भीती पडली होती. म्हणून त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रयमूर्तीला अनुसयेच्या व्रताचा भंग करून तिचे सत्वहरण करण्यासाठी अतिथी वेशाने तिच्या आश्रमात इच्छा भोजन मागण्यासाठी पाठवले. अत्री अनुष्ठानासाठी गेले असताना त्यांच्या आश्रमात जाऊन त्रयमूर्तींनी अनुसयेने नग्न होऊन इच्छा भोजन द्यावे अशी मागणी केली. तेव्हा अनुसयेने अतिथीची अट पुरी करण्यापूर्वी पातिव्रत्य प्रभावाने त्यांना तिन्ही बालके बनविली आणि त्यांना स्तनपान करून त्यांना पाळण्यात झोपविले. अति ऋषींनी अनुष्ठानाहून परत आल्यानंतर अंतर्ज्ञानाने सर्व जाणून त्रयमूर्तींना पुत्ररूपाने आपल्या आश्रमात राहावे अशी विनंती केली. त्यातून दत्तात्रयांचा जन्म झाला. दत्तात्रय हा विष्णू मूर्तीचा चिरंजीव अवतार व गुरुतत्वाचे पूर्ण रूप आहे व तेच गुरुचे मूळ पीठ आहे. सर्व विष्णुमय जगत असे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. ब्रह्मदेव हे चंद्राचे रूप घेऊन व शिव दुर्वास रूपाने अनुसयेचे पुत्र झाले. पण चंद्र व दुर्वास लगेचच मातेपुढे उभे राहून तपश्चर्येसाठी स्वस्थानी जाण्यासाठी आज्ञा मागू लागले. त्यांनी आपापले अंश दत्तात्रयांमध्ये ठेवले आणि त्यामुळे दत्त हे त्रयमूर्ती दत्त झाले. अनुसयेच्या घरी ही त्रयमूर्ती दत्तात्रय या एक मूर्ती रूपाने राहिली. अशा तऱ्हेने योगीराज दत्तात्रयांच्या अवताराचे
सिद्धांनी वर्णन केल्यानंतर गुरुमूर्तीचे आणखी पुढे अवतार कोणते झाले ते मला सांगा, अशी नामधारकाने सिद्धांना विनंती केली. तो कथाभाग पुढे सांगण्याचे आश्वासन देऊन सरस्वती गंगाधरांनी हा अध्याय संपवला आहे. अशी ही चौथ्या अध्यायातील अनुसयाची दत्त जन्माची कथा. आता एवढंच आहे गुरुचरित्रात, पण त्याचं विश्लेषण किती पान आहेत बघा आता. हे 4-5 पान आहेत. 1 2 1 2 3 4 5 5 पानं आहेत विश्लेषणाची. एक पान वाचू आपण. टिपा. आता बघा हे काय म्हणतायत, कुर्लेकर लेखक काय म्हणतायत बघा. गुरुमार्गाने जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्री, अनुसया, दत्तात्रय या अंतिम परमोच्च चिरंजीवी शाश्वत अशा गोष्टी आहेत. गुरुभक्तांच्या दृष्टीने याच्या पलीकडे काहीही नाही. त्रिगुणातीत होऊन ईश्वर प्राप्तीसाठी कठोर तपाचरण हे अत्रित्व, त्या अत्रित्वाबद्दल पूर्ण निष्ठा आणि दृष्ट विश्वास, याच्याबरोबर त्रिगुणाने भरलेल्या जगाबद्दल वात्सल्यपूर्ण निरपेक्ष असूयारहित निरतिशय प्रेम हे अनुसयत्व. बघा अनुसयत्वाचा अर्थ काय सांगितलाय. आणि अत्रित्व व अनुसयत्व यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्यक्ष ईश्वराने आत्मप्रदान करणे, स्वतःच स्वतःला देऊन टाकणे, म्हणजे आपणच आपल्याला देतो, हेच दत्तत्व होय. कळलं दत्तत्व काय. स्वतःच स्वतःला सगळं करायचं आहे. त्रिगुणातीत अत्री मुनींनी पुत्र मागितला, याचा अर्थ अत्रीच्या दीर्घ व निष्कलंक तपश्चर्येने आणि अनुसयेच्या पातिव्रत्य व वात्सल्य भक्तीने जे अमूर्त भव्यतम परब्रह्म त्यांच्या आश्रमात त्रयरूपी ईश्वराच्या रूपाने प्रत्यक्ष प्रकट झाले होते, ते परब्रह्म किंवा तो ईश्वर इतरांना सहज सुलभ व कायमचा उपलब्ध व्हावा म्हणून त्या ईश्वराला त्यांनी पुत्र रूपाने मागितले. कळलं. शेवटी ब्रह्मांड जे काही आहे ते परब्रह्मत्व तत्वच त्यांनी त्या त्रयरूपीत मागितलं. म्हणजे मी जे म्हणते दत्तात्रय दत्तात्रय हे ब्रह्मतत्वच आहे शेवटी, दुसरं काहीही नाहीये. मग या दत्तात्रयांच्या मूर्तीला पूजताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे ना, हे काय आहे, तर हे ब्रह्मतत्व आहे. मग ब्रह्मतत्वाला आपल्याला मिलीन व्हायचंय, त्या ब्रह्मतत्वाची सेवा करायची, त्याची पूजा अर्चा करायची. मग ती कशाने होणार आहे. ब्रह्मतत्वाला जर जवळ करायचं असेल तर ध्यानाशिवाय कुठला मार्ग आहे का. या गोष्टी आपण या तिन्ही त्रयरूपीतील लक्षात ठेवला पाहिजे. तर फार महत्वाचं आहे. त्रिगुणात्मक जगाबद्दल वात्सल्य हे अतिसत्काराचे मूळ आहे. खरा अतिथी सत्कार सत्वगुणी व्यक्तीच करू शकतात. अशा सत्वगुणी व्यक्तींनी अतिथी सत्कार करताना आपले व्रत महत्वाचे आहे हे लक्षात ठेवून अतिथीचा अनादर न करता व्रत पालन कसे करावे हे मागच्या अध्यायात अमरीशाच्या कथेत सांगितले. अमरीश सत्वगुणी आहे, त्रिगुणातीत नाही. त्रिगुण म्हणजे माहितीये ना तुम्हाला, सत्वगुण आणि काय तमोगुण रजोगुण, ते त्रिगुणातीत नाही. म्हणून त्याने व्रताच्या मर्यादेला चिकटून राहणे हे योग्यच आहे. सुवर्ण मॅडम म्यूट करा. पण अनुसया त्रिगुणातीत आहे आणि त्यामुळे त्रिगुण आणि त्रिगुणांचे कोणतेही मिश्रण पुढे आले असता त्यांच्यापेक्षा मोठे रूप धारण करून वाढीता वाढीता वाडे भेदिले शून्य मंडळा, त्यांच्यापासून अलिप्त राहून त्यांच्यापेक्षा विस्तृत उदार दृष्टिकोन ठेवून त्यांच्याकडे वात्सल्याच्या भूमिकेने पाहणे तिला किंवा तिच्यासारख्या त्रिगुणातीत अवस्थेतील व्यक्तीला सहज शक्य असते. त्यामुळे त्रयमूर्तींनी विवस्त्र होऊन अन्न वाढावे अशी चमत्कारिक मागणी केली तरी सुद्धा हा त्यांचा बालिशपणा पोरकटपणा आहे असा उदार दृष्टिकोन ठेवून त्यांच्याशी वात्सल्याने वागणे तिला सहज शक्य झाले. लौकिक जगत त्रिगुणात्मक असते. या लौकिक जगतातील सूर्य, अग्नी, वायू, पृथ्वी या सामान्य मानवी दृष्टीने आपल्या पूर्णपणे आवाक्यात कधीच येऊ न शकणाऱ्या गोष्टी आपल्याला नेहमीच मोठ्या व श्रेष्ठ वाटतात आणि ते साहजिकच आहे. पण त्रिगुण आणि त्रिगुणात्मक कोणतीही गोष्ट त्यांच्यापेक्षा त्रिगुणातील केव्हाही मोठा होऊ शकत असल्यामुळे त्रिगुणातीतापुढे अशी कोणतीही गोष्ट नेहमीच लहान असते आणि तिच्याकडे उदार व मोठ्या दृष्टिकोनातून पाहणे
त्रिगुणातीताला केव्हाही सहज शक्य असते. याचा अर्थ केवळ संकल्पाने अनुसया त्या तिघांपेक्षा इतकी मोठी झाली की तिच्या पुढे तीन देव म्हणजे तीन बालके झाली. तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव असा की तीन देव केवळ तिच्या दृष्टीने किंवा दृष्टिकोनातूनच नव्हे तर प्रत्यक्ष भौतिक शरीराने सुद्धा बालकरूपी पावले. सूर्य, अग्नी, वायू इत्यादी देवतांना अनुसयेचा धाक वाटत असे. या वाक्याचाही तसाच अर्थ आहे. अनुसया त्रिगुणातीत असल्यामुळे आपल्या पातिव्रत्याला धक्का लागू न देता जगावेगळ्या अतिथीची अत्यंत चमत्कारिक इच्छा सुद्धा ती पूर्ण करू शकली. अमरीश हे करू शकला नसता, कारण तो सत्वगुणी होता. जे सत्वगुणी असतात ना, त्यांना असलं काही पटत नाही बघा. तामसीपणा म्हणा, रजोगुण म्हणा, दुसऱ्या गुणांचं गोष्टी घडल्या की ते ऍक्सेप्ट करू शकत नाही. म्हणजे सत्वगुण सुद्धा किती वाईट आहे बघा ना. सत्वगुण सुद्धा शेवटी सोडावाच लागतो, चांगुलपणही शेवटी सोडावंच लागतं. हे असंच आहे याचा अर्थ. तर बघा, त्याला जमलं नसतं कारण तो सत्वगुणी होता, त्रिगुणातीत नव्हता. म्हणून तो आपल्या व्रताला धरून राहिला आणि साधन द्वादशीची वेळ झाल्यावर तीर्थ घेऊन त्याने दुर्वासाची वाट न पाहता व्रताचे पारणे केले. परिणामता दुर्वासांचा कोप त्याने स्वतःवर ओढून घेतला, पण व्रत सोडले नाही. ह्या पण गोष्टी आपल्याला खूप शिकायला मिळतात. तर ठीक आहे, उद्या वाचू हे पूर्ण. ह्याच्यातलं बरेच मी अंडरलाईन केल्यात, आधी त्या दिवशी वाचले होते ना, त्यामुळे अंडरलाईन येते याच्यात काही. ठीक आहे, आता कोणाला काही विचारायचंय का, काही बोलायचंय, सांगायचंय, तर चॅट बॉक्स मध्ये काय टाकलेलं आहे, शारदा मीट करा. मला पण होते, सविता मॅडम म्हणतात आठवण राहत नाहीये. ठीक आहे, कोणाला काही शंका आहे, विचारायचं आहे, नाही तर आपण भेटूयात उद्या. बंद करू का?